रॉयल पवेलियन डूम आहे. इथे विविध प्रकारची फुलं वगैरे येतात. तिथे झाड तर आहेतच. If you look at this garden, this is also like park, Victoria Garden. They named it. इथं रस्त्यावर लागूनच इथं चालेल लंडन रोड शॉप्स पर्यंत कमीत कमी 100 मीटरचा डिस्टन्स आहे. यामध्ये 3 पार्क्स आहेत. एक आहे विक्टोरिया पार्क लाईक गार्डन, लय भारी. आणि त्याच्या पुढंच इथे फाउंटन एक आहे त्याच्यामध्ये. आणि हे आहे चेरी ब्लूची झाडं. आणि दुसरं म्हणजे पुढे आहे व्हॅली गार्डन्स. त्याच्यानंतर ते सेंट पीटर्स चर्च गार्डन. And after that, like the Levels Park. And हे चेरी ब्लॉसम. आणि इकडे सगळे पब्स आहेत. पब्स अँड रेस्टॉरंट्स. हा कसा व्हायब्रंट स्ट्रीट आहे. विविध कलर. वारं थोडंसं येत आहे. पाणी फाउंटनचं थोडंसं माझ्यावरती शिंतोडे मारत आहे. अरे हे काय आहे? कोणतर आले. कोणीतरी हे केले कॅम्पिंग. आणि हे असं आहे. किती भारी दिसत आहे. भरपूर गोष्टी करायला मिळतात. फक्त घरामध्ये बाहेर पडायची इच्छा पाहिजे आणि शक्ती पाहिजे. दोन्ही मिळून इच्छाशक्ती. Wall signal! I'm running! I win! Zip, 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 zip. इथं मी व्हिडिओ केला असेल कदाचित. जो इथं मागच्या वेळी हे चेरी ब्लॉसमचे झाड आहेत. भारी दिसत आहे. किती स्पेसिफिक रूट वगैरे केलं म्हणजे काळजी घेतल्यात. चालतानाची बरोबर रेषा आखल्यावाने एखादं ड्रॉइंग काढतोय तसं केलं त्यांनी. पार्क वगैरे बरोबर तिथल्या तिथं गवत, तिथल्या तिथं झाडं, तिथल्या तिथं पायवाट, आजूबाजूला विविध कलरची फुलांचे प्रकार. आणि हे सगळं अकोमोडेशन. इथं भरपूर महाग अकोमोडेशन आहे. इथं मी बघितलं 2 BHK 3000 पाऊंडला आहे. 3 लाख. अंबर ते 2 लाख. भारी. आणि ह्या बसेस आहेत युनिव्हर्सिटीच्या 25 युनिव्हर्सिटीज. इथं नंबर्स आहेत बसेसला. त्या स्पेसिफिक रूटवरती जातात ॲक्च्युली. आणि लाईव्ह बसेसची इन्फॉर्मेशन मोबाईलवरती मिळतात ब्रायटन हो बसेसच्या ॲप्लिकेशनवरती. आणि असं तसं नोटीस बोर्ड असतोय प्रत्येक स्टॉपवरती जो इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय बसेसची. नेक्स्ट बस कुठली आहे, कुठली बस कुठल्या डेस्टिनेशनला जाणार आहे, किती मिनिटामध्ये येणार आहे. सगळं परफेक्ट आहे इकडे. टायमावरती सगळा खेळ आहे इकडे. टायमिंगला एवढं महत्त्व देतात ना या कंट्रीमध्ये. जबरदस्त. पावले पाप. आता आपण होतो व्हॅली गार्डन्समध्ये. फाउंटन सिग्नल क्रॉस केल्यानंतर व्हॅली गार्डन संपलं. आता हे मागं होतं व्हॅली गार्डन्स. हो, अशा ठिकाणी ना इथं बस पण थांबतात. हे जे 2 बार दिसत आहेत तेवढ्या कलरचे, हे इथं पब्लिक क्रॉस करू शकतात. एखादी बस वगैरे येत असेल किंवा सायकल वगैरे येत असेल किंवा एनिवे टॅक्सी, ते आपल्यासाठी थांबतं पहिला. आणि इथं स्केटिंग पण करतात लोक. हां, लोक करतात, नुसता पोरच करत नाहीत. आणि आता सुरू आहे स्केटिंग. आणि हे आहे BTचे टावर्स, जे हाय स्पीड इंटरनेट प्रोव्हाइड करते आणि ॲडव्हर्टाइजमेंट पण करते. BT ग्लोबल. आणि ह्याच्यावर फोन पण लावू शकतो आपण. हे तो ऑप्शन आहे. आणि मग त्याचे बघू शकतो.
चार्ज पण करू शकतोय. फोन चार्ज करू शकतोय हे माहीत होतं, पण एमर्जन्सी कॉल त्यातून करू शकतोय माहीत होतं. कचऱ्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केले. सिटी काउन्सिल व्यवस्थित काळजी घेतात. रोज लोक सिटी साफ करायसाठी पाठवतात. आणि डेंटल प्रॅक्टिस. हा आहे सेंट पीटर्स चर्च. हा इथे एक बस स्टॉप आहे सेंट पीटर्स चर्चचा. He's not confirmed that he's going. Doubting himself, choosing the ways. सगळे तुझे. आज आहे सॅटरडे. वीकेंड्स, ईस्टर वीक नेक्स्ट मंडे पासून सुरू होते. आय मीन द डे आफ्टर टुमॉरो इज अ ईस्टर वीक. अरे ह्याने चेंज केले. अगोदर पिवळा कलर होतं, आता इकडं ह्याने चेंज केले. वाय ग्राफिटी. आणि हे आहे लंडन रोड शॉप्स पुढे. हे आहे सेंट पीटर्स चर्चचं बॅक गार्डन. आणि त्याच्या बरोबर पुढे, बरोबर तिथं पुढे, हा पुढे आहे द लेवल्स पार्क आहे जिथं स्केटिंग्स वगैरे होते. आणि भरपूर ॲक्टिव्हिटीज करतात. सायकलिंग करतात आणि गार्डन पण आहे तिथं चालतात वगैरे. चालायला बसायला भारी आहे तिथं. आणि विविध प्रकारचे इव्हेंट्स वगैरे होतात तिथं. कुत्रा. केक बॉक्स. वेगवेगळ्या देशातले रेस्टॉरंट आहे तिथं. मला वाटते मी फळं घेणार आहे आता ओल्डीमधून. हे हॉब गॉबलिन एक पब आहे, क्लब पण आहे, पब पण आहे. आणि मी पोहोचलो आहे माझ्या घराच्या साईडला. ऑक्टोपसवरनं आठवलं, ऑक्टोपस लोक खातात. मला हे त्यानंतर कळालं. Oh, see who is that? So I'm cutting this video.